राजस्थान राज्यामध्ये भरतपूर नावाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये वैजना नावाचे एक गाव होते. त्याच गावात विक्रम नावाचा एक माणूस राहत होता. विक्रम हा व्यवसायाने ट्रकचा ड्रायव्हर होता. तो ट्रक चालवून चांगले पैसे कमावत असायचा. पण त्याच्यामध्ये एक मोठी कमतरता होती. त्याला दारू पिण्याचे आणि जुगार खेळण्याचे मोठे व्यसन होते. विक्रम ट्रक चालवून जेवढे पैसे कमवत असायचा त्यातील बऱ्यापैकी पैसे तो जुगारामध्ये उडवायचा. उरलेल्या पैशामध्ये तो दारू प्यायचा. तो महिन्यातून 1-2 वेळा घरी येत असायचा आणि जेव्हा तो घरी यायचा तेव्हा कुटुंबातील सदस्यांसोबत तो भांडण करायचा. विक्रमच्या कुटुंबात त्याची बायको होती. तिचं नाव प्रिया होतं. प्रिया दिसायला खूप सुंदर आणि तरुण होती. तिला सजायला धजायला खूप आवडत असायचं. ती नेहमी आपल्या नवऱ्याला एकच गोष्ट सांगत असायची, यावेळी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला मला सोन्याची साखळी घेऊन द्यावी लागेल. विक्रमही तिला खोटे आश्वासन देत असायचा. तो म्हणायचा, यावेळच्या लग्नाच्या वाढदिवसाला मी तुला नक्की सोन्याची साखळी घेऊन देईल. विक्रमच्या कुटुंबात त्याचा एक लहान भाऊ होता. त्याचं नाव संदीप होतं. संदीप गावात एका किराणा दुकानात काम करत असायचा. दुकान खूप चांगलं चालत होतं आणि संदीप आपल्या भावापेक्षा जास्त पैसे कमवत होता. संदीप हा महिलांमध्ये जास्त रस घेणारा माणूस होता. त्याच्या दुकानात एखादी सुंदर स्त्री सामान खरेदीसाठी आली की तो तिच्याकडे वाईट नजरेने पाहत असायचा. गावातील जी स्त्री त्याला आवडत असायची तिला तो मोफत किराणा द्यायचा आणि नंतर तिच्यासोबत कार्यक्रम करायचा. हाच त्याचा दररोजचा उद्योग झाला होता. आता पुढे जाऊन विक्रमची बायको प्रिया 3 मोठ्या घटनांना कारणीभूत ठरणार होती. याबद्दल ना तिच्या नवऱ्याला माहीत होतं ना गावातील इतर कोणाला माहीत होतं. काही दिवस उलटून गेले. एक दिवस संध्याकाळी साधारण 4 वाजण्याच्या सुमारास प्रियाने आपल्या नवऱ्याला फोन केला आणि म्हणाली, आज लवकर घरी या, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. विक्रम म्हणाला, तू अजिबात काळजी करू नको, मी आज लवकर घरी येतो. त्यानंतर विक्रम संध्याकाळी सुमारे 7 वाजता गावात पोहोचला. तो घरी आला आणि प्रियाला भेटून म्हणाला, आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे. त्यावेळी प्रिया म्हणाली, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, मग माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणला असेल ना? हे ऐकताच विक्रम म्हणाला, सध्या माझ्याकडे इतके पैसे नाही. मी फक्त घर चालेल एवढेच पैसे कमावू शकतो. त्यामुळे आत्ता तरी मी तुला सोन्याची चेन घेऊ देऊ शकत नाही. हे ऐकताच बायको प्रियाला खूप राग आला. ती म्हणाली, तू ट्रक चालवतो, इतके पैसे कमावतो, मग ते पैसे जातात कुठे? विक्रम म्हणाला, मी जे पैसे कमावतो त्यात माझे खर्च देखील असतात. उरलेले पैसे मी तुलाच देत असतो. पण प्रिया त्याला टोमणे मारू लागली. ती म्हणाली, नक्कीच तू एखाद्या दुसऱ्या बाईवर पैसे खर्च करत असेल म्हणून माझ्यासाठी काही उरत नाही. हे ऐकताच विक्रमचा राग अनावर झाला आणि त्याने प्रियाला मारहाण करायला सुरुवात केली. त्याचवेळी त्याचा लहान भाऊ संदीप घरी आला. त्याने दोघांमध्ये सुरू असलेले भांडण पाहिले आणि विक्रमला म्हणाला, दादा तू बाहेर जा, मी वहिनीला समजावतो. त्यानंतर विक्रम घराबाहेर गेला. पण दुसरीकडे संदीपने प्रियाचा हात पकडला आणि तिला खोलीमध्ये घेऊन गेला. खोलीत नेल्यानंतर तो तिला समजावू लागला. मात्र समजावत असताना तो तिला विचित्र पद्धतीने स्पर्श करू लागला. संदीपचा हा स्पर्श प्रियाला देखील कुठेतरी आवडू लागला. तिने त्याच्या या वागण्याला विरोध केला नाही. त्यामुळे संदीपचे धाडस आणखी वाढले. तो तिला आणखी अयोग्य पद्धतीने स्पर्श करू लागला. त्यानंतर तो म्हणाला, वहिनी, दादा जर तुला सोन्याची साखळी घेऊन देऊ शकत नसेल तर काळजी करू नको. मी आत्ताच शहरात जातो आणि तुझ्यासाठी सोन्याची साखळी घेऊन येतो. हे ऐकून प्रिया खूप आनंदी झाली. ती म्हणाली, संदीप, तू माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त पैसे कमवतो. तू पैसेही चांगले साठवले आहे. पण माझा नवरा जे पैसे कमावतो ते सगळे तो वाया घालवतो. संदीप म्हणाला, ठीक आहे, आधी तुम्ही माझ्यासोबत शहरात चला, तिथे जाऊन मी तुम्हाला सोन्याची चेन घेऊन देतो. प्रिया लगेच तयार झाली. पण संदीपच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं. त्यानंतर संदीपने आपल्या मोठ्या भावाला म्हणजे विक्रमला फोन केला आणि म्हणाला, दादा मी वहिनीला घेऊन शहरात जात आहे. आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तिला काही कपडे घ्यायचे आहे आणि घरासाठी काही सामान देखील घ्यायचं आहे. विक्रम म्हणाला, ठीक आहे, तुझ्याकडे पैसे आहे, तिला जे हवं असेल ते घेऊन दे.
संदीप म्हणाला, ठीक आहे दादा, आम्ही दोघे जाऊन येतो. विक्रमने फक्त एवढंच सांगितलं, लवकर घरी परत या. त्यानंतर संदीप आणि प्रिया मोटारसायकलवर बसून शहराच्या दिशेने निघाले. प्रवासादरम्यान संदीप विचित्र हालचाली करू लागला. प्रियाला त्या गोष्टी आवडत होत्या. गप्पा मारता मारता संदीप म्हणाला, वहिनी, शहरात गेल्यावर एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जाऊ आणि थोडा वेळ घालू. प्रिया म्हणाली, माझ्यावर जितका हक्क माझ्या नवऱ्याचा आहे तितका तुझा आहे. तू माझा दीर आहे. चल एखाद्या लॉजमध्ये जाऊ आणि तिथे 2-3 तास थांबू. मात्र ती लगेच म्हणाली, पण आधी मला भेटवस्तू घ्यावीच लागेल. संदीपने लगेच होकार दिला. दोघे शहराच्या जवळ पोचले, पण बाजारात जाण्यापूर्वी त्यांनी एका हॉटेलचा शोध घेतला. काही वेळाने त्यांना एक चांगलं हॉटेल दिसलं. संदीप प्रियाला घेऊन हॉटेलमध्ये गेला. तिथे हॉटेलचा मालक अभिजित बसला होता. संदीप म्हणाला, आम्हाला एक खोली हवी आहे. अभिजितने लगेच खोलीची चावी दिली. संदीप आणि प्रिया खोलीत गेले. दरवाजा बंद करण्यात आला. काही वेळाने ते दोघे खोलीतून बाहेर आले. त्यांनी हॉटेलचे बिल दिले आणि ते तिथून निघून गेले. रस्त्यात संदीप म्हणाला, चल आधी तुला कपडे घेऊ. दोघे जण कपड्याच्या दुकानात गेले. प्रियाने स्वतःसाठी काही कपडे घेतले. त्यानंतर ते एका रेस्टॉरंटमध्ये गेले. तिथे त्यांनी भरगच्च जेवण केले. जेवताना प्रिया म्हणाली, आता थेट आपण सोनाराच्या दुकानात जाऊ. मला सोन्याची चेन विकत घ्यायची आहे. संदीप म्हणाला, काळजी करू नको, आपण लगेच जाऊ. त्यानंतर दोघे सोनाराच्या दुकानात गेले. सोनाराने अनेक सोन्याच्या चेनी त्यांच्यासमोर ठेवल्या. प्रियाला त्यापैकी एक जड आणि सुंदर साखळी खूप आवडली. तिने विचारले, याची किंमत किती आहे? सोनाराने किंमत सांगितली. ते ऐकताच संदीपच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्याच्या बँक अकाउंटमध्ये तेवढे पैसे नव्हते. त्याने लगेच प्रियाचा हात धरला आणि तिला दुकानाबाहेर घेऊन आला. तो म्हणाला, आधी ATM मध्ये जाऊन पैसे काढू. प्रिया तयार झाली. दोघे ATM मध्ये गेले, पण संदीप बराच वेळ बाहेर आला नाही. प्रिया म्हणाली, लवकर पैसे काढ, आपल्याला सोन्याची चेन विकत घ्यायची आहे. संदीप बाहेर येत म्हणाला, ATM मध्ये पैसेच नाही. प्रियाला संशय आला. ती म्हणाली, तुझ्या खात्यामध्ये किती पैसे आहे ते दाखव. संदीपने खाते दाखवले. ते पाहून प्रियाचे डोळे विस्फाटले. संदीपच्या खात्यात फक्त 16,000 रुपये होते. प्रियाला खूप राग आला. ती त्याला शिवाय देऊ लागली. संदीप म्हणाला, वहिनी, काळजी करू नको, 2-4 महिन्यात पैसे जमा झाले की मी तुला नक्की सोन्याची चेन घेऊन देईल. प्रिया काही ऐकायला तयार नव्हती. ती म्हणाली, चल आता थेट घरी जाऊ. त्यानंतर ते दोघे परत गावात आले. घरी आल्यावर प्रियानं पाहिलं की विक्रम दारूच्या नशेमध्ये खाटेवर पडला होता. त्याला त्या अवस्थेत पाहून तिला आणखी राग आला. आता तिच्या डोक्यात फक्त एकच विचार फिरत होता, मला ती सोन्याची चेन कोणत्याही परिस्थितीत मिळवायची आहे. त्या रात्री तिला झोप आली नाही. अशा प्रकारे रात्र संपली आणि दुसरा दिवस उजाडला. सकाळी साधारण 8 वाजण्याच्या सुमारास प्रिया संपूर्ण कुटुंबासाठी जेवण बनवत होती. त्यावेळी विक्रम आपल्या बायकोला म्हणाला, लवकर जेवण आण, मला ट्रक घेऊन कामासाठी बाहेर जायचंय. तुला तर माहितीच आहे, आता मी पुन्हा महिनाभरानंतरच परत येईल. प्रियाने त्याला जेवण वाढले. संदीपला देखील जेवण दिले. जेवण झाल्यानंतर विक्रम घराबाहेर पडला आणि ट्रक घेऊन कामासाठी निघून गेला. दुसरीकडे संदीप देखील आपल्या दुकानाकडे गेला. साधारण अर्धा तास उलटला. प्रिया घरातील कामे करत होती. तेवढ्यात घराच्या दरवाजावर टकटक झाली. प्रिया दरवाजा उघडण्यासाठी गेली. दरवाजा उघडताच तिला तिची शेजारीण सविता दिसली. सविता ही तिच्या शेजारी राहणारी महिला होती. गावात तिच्याबद्दल फारशी चांगली प्रतिमा नव्हती, पण तरी देखील ती प्रियाची खूप चांगली मैत्रीण होती. दोघे घरामध्ये बसून गप्पा मारू लागल्या. थोड्या वेळाने सविता म्हणाली, प्रिया, मला एक सोन्याची अंगठी घ्यायची आहे, तू माझ्यासोबत सोनाराच्या दुकानात चल. प्रिया म्हणाली, हो, मी येते. त्यानंतर दोघीजणी सोनाराच्या दुकानात गेल्या. त्या दुकानाचा मालक रमेश ज्वेलर्सवाला होता. रमेश हा महिलांमध्ये विशेष रस घेणारा माणूस म्हणून गावात ओळखला जात होता. दोघी दुकानात गेल्या तेव्हा रमेश एकटाच बसला होता. प्रियाने दुकानात प्रवेश करताच रमेशची नजर तिच्यावर पडली. तिचे सौंदर्य, तिचा पेहराव आणि तिचे व्यक्तिमत्व पाहून तो प्रभावित झाला. त्याच्या मनात लगेच विचार आला, इतकी सुंदर स्त्री मी यापूर्वी कधी पाहिली नाही.
रमेशने सविताला विचारलं, बोला वहिनी काय पाहिजे? सविता म्हणाली, मला सोन्याची अंगठी घ्यायची आहे. रमेशने काही अंगठ्या तिच्यासमोर ठेवल्या. त्यापैकी एक अंगठी सविताला आवडली. अंगठी निवडल्यानंतर सविता रमेशकडे पाहून म्हणाली, अंगठी तर मी निवडली आहे, पण तिची किंमत वसूल करायची असेल तर आज रात्री माझ्या घरी यावे लागेल. हे ऐकून रमेश हसला. तो म्हणाला, काळजी करू नका, अंगठी घेऊन जा, मी रात्री स्वतः तुमच्या घरी येईल. सविताला खूप आनंद झाला. पण बाजूला बसलेली प्रिया हे सगळे लक्षपूर्वक ऐकत होती. तिच्या मनात लगेच विचार आला, हा सोनार तर रंगेल स्वभावाचा दिसतोय. जर यालाच आपल्या जाळ्यात अडकवलं तर मला सोन्याचे दागिने सहज मिळू शकतील. हा विचार तिच्या मनात घर धरू लागला. काही वेळाने सविता म्हणाली, चल प्रिया, आता घरी जाऊ. दोघीजणी दुकानातून बाहेर पडल्या. रस्त्यात प्रिया सविताला म्हणाली, हा सोनार तर खूप रंगेल दिसतोय. सविता हसत म्हणाली, हो आहेच. तो मला कधी अंगठी कधी दागिने देतो आणि बदल्यात माझ्यासोबत शरीर संबंध करतो. माझा नवरा मजुरी करतो, त्याला एवढे पैसे मिळत नाही. हे ऐकल्यानंतर प्रियाच्या मनातील योजना आखणी पक्की झाली. थोडे अंतर गेल्यावर प्रिया सविताला म्हणाली, तू घरी जा, मला एक महत्त्वाचे काम आठवले आहे, मी ते करून येते. सविता घरी निघून गेली. पण प्रिया मात्र परत सोनाराच्या दुकानाकडे वळाली. दुकानात प्रवेश करताच रमेशने तिला पाहिले आणि तिचा हेतू ओळखला. प्रिया त्याच्याकडे जाऊन म्हणाली, मला सोन्याची साखळी घ्यायची आहे, पण माझ्याकडे सध्या पैसे नाही. पुढच्या महिन्यात मी तुला पैसे देईल. रमेश म्हणाला, साखळी घ्यायची असेल तर पैसे द्यावेच लागतील. प्रिया हलकेच हसली. ती म्हणाली, पैशांपेक्षा जास्त मौल्यवान गोष्ट मी तुम्हाला देऊ शकते. हे ऐकताच रमेशचा अर्थ समजला. त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले. तो म्हणाला, ठीक आहे, मी तुला साखळी देऊ शकतो, पण त्यासाठी आज रात्री 10:30-11 वाजण्याच्या सुमारास तुला माझ्या घरी यावे लागेल आणि रात्रभर माझ्यासोबत शरीर संबंध करावे लागतील. प्रिया क्षणभरही न थांबता म्हणाली, ठीक आहे, मी नक्की येईल. हे बोलून ती घरी गेली. आता तिच्या मनात फक्त सोन्याची चैन आणि रात्रीची भेट याच विचारांचा फेर सुरू होता. त्या दिवशी संध्याकाळ झाली. प्रिया नेहमीप्रमाणे घरातील कामे करत होती. रात्री तिने संदीपसाठी जेवण तयार केलं. संदीप जेवण करून आपल्या खोलीत जाऊन झोपला. रात्री साधारण 10 वाजण्याच्या सुमारास संपूर्ण गाव शांत झालं. घरातील सर्वजण झोपले आहे याची खात्री करून प्रिया हळूच घराबाहेर पडली. ती सरळ रमेशच्या घराकडे निघाली. रमेश तिचीच वाट पाहत होता. घराच्या दरवाजावर टकटक होताच त्याने लगेच दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच त्याला समोर प्रिया दिसली. रमेशच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. त्याने प्रियाचा हात धरला आणि तिला घराच्या आतमध्ये नेले. त्यानंतर दरवाजा बंद करण्यात आला. काही वेळ दोघांमध्ये चर्चा झाली. प्रिया पुन्हा पुन्हा सोन्याच्या चेनबद्दल बोलत होती. रमेश म्हणाला, काळजी करू नको, मी दिलेला शब्द पाळतो. बराच वेळ गेल्यानंतर रमेशने कपाटातून एक डबा काढला. त्या डब्यामध्ये एक सुंदर सोन्याची चैन ठेवलेली होती. चैन पाहताच प्रियाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. ती म्हणाली, हीच ती चैन आहे जी मला हवी होती. रमेशने ती तिच्या हातात दिली आणि म्हणाला, आता पुढे मी जेव्हा तुला बोलावेल तेव्हा तुला यावंच लागेल. प्रिया हसत म्हणाली, ठीक आहे. तिने त्याला आपला मोबाईल नंबर दिला आणि सोन्याची चेन घेऊन ती घराकडे निघाली. त्या रात्री ती घरी परत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. त्यानंतर अनेक दिवस असेच जाऊ लागले. रमेशला जेव्हा वाटायचं तेव्हा तो प्रियाला फोन करायचा. कधी तो तिला काही पैसे द्यायचा तर कधी छोटासा दागिना द्यायचा. प्रियाला देखील आता या सगळ्यांची सवय करून झाली होती. अशा प्रकारे बरेच महिने निघून गेले. एक दिवस मे महिन्याची सकाळ होती. साधारण 9 वाजले होते. प्रिया घरातील कामे करत होती. तेवढ्यात पुन्हा दरवाजावर टकटक झाली. तिने दरवाजा उघडला तर समोर सविता उभी होती. मात्र आज सविताचा चेहरा रागाने लाल लाल झाला होता. ती घरात आली आणि प्रिया समोर बसली. सविता म्हणाली, प्रिया, तू जे करत आहे ते बरोबर नाही. प्रिया तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. सविता पुढे म्हणाली, तू आता रोज रात्री रमेशकडे जाते. तो आता मला ना भेटतो ना माझ्याकडे येतो. तू माझी जागाच घेतली आहे. हे ऐकताच प्रियाला राग आला.
ती म्हणाली, मी कोणाची जागा घेतली नाही. रमेश मला पसंत करतो, तो मला सोन्याचे दागिने देतो, माझ्यासोबत बोलतो, त्यात माझा काय दोष? हे ऐकून सविता आणखी चिडली. ती म्हणाली, आजपासून तू त्याच्या घरी जाणार नाही. प्रिया तितक्याच कठोर आवाजात म्हणाली, मी जाईल, मला कुणी थांबू शकणार नाही. यामुळे दोघींमध्ये जोरदार वाद झाला. काही वेळाने सविता रागाने घरातून बाहेर पडली. मात्र ती थेट आपल्या घरी गेली नाही. ती सरळ संदीपच्या किराणा दुकानात पोहोचली. त्यावेळी संदीप दुकानात बसला होता. सविता त्याच्याकडे जाऊन म्हणाली, संदीप, तुला माहिती आहे का, तुझी वहिनी चुकीच्या मार्गावर चालली आहे. ती रोज रात्री रमेश सोनारकडे जाते. संदीप लगेच म्हणाला, हे अशक्य आहे, माझी वहिनी असं काही करणारच नाही. सविता म्हणाली, विश्वास नसेल तर स्वतः लक्ष ठेव. हे सांगून ती तिथून निघून गेली. सविताच्या बोलण्याने संदीप विचारात पडला. संध्याकाळ झाली. त्या दिवशी विशेष गोष्ट म्हणजे विक्रमही जवळपास 1 महिन्यानंतर गावात परत आला होता. घरी आल्यावर तो बायको प्रियाला म्हणाला, चल आज आपण शहरामध्ये फिरायला जाऊ. पण प्रिया म्हणाली, नको, आपण घरीच जेवण करू. विक्रमने देखील तिचं म्हणणं मान्य केलं. रात्री सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं. पण संदीपच्या मनात सविताचे शब्द सतत फिरत होते. त्याने ठरवलं होतं की आज रात्री तो सत्य जाणून घेणारच होता. रात्री साधारण 9 वाजण्याच्या सुमारास प्रियाने आपला नवरा विक्रमसाठी आणि दीर संदीपसाठी जेवण तयार केलं. संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवलं. जेवण झाल्यानंतर संदीप आपल्या खोलीत गेला. मात्र आज तो खरोखरच झोपणार नव्हता. सविताने सांगितलेल्या गोष्टीची त्याला खात्री करून घ्यायची होती. दुसरीकडे विक्रम आणि प्रिया देखील त्याच्या खोलीमध्ये गेले. वेळ पुढे सरकत गेला. रात्री 10:30च्या सुमारास विक्रम गाढ झोपला होता. प्रिया काही वेळ त्याच्याकडे पाहत राहिली. त्याची खात्री झाली की तो पूर्ण झोपला आहे. त्यानंतर ती हळूच उठली. तिने सावकाश खोलीचा दरवाजा उघडला आणि ती घराबाहेर पडली. मात्र तिला कल्पना नव्हती की संदीप तिच्यावरच लक्ष ठेवून आहे. प्रियाला घराबाहेर जाताना पाहताच संदीपच्या मनातील शंका खात्रीत बदलली. तो ताबडतोब विक्रमच्या खोलीत गेला आणि त्याला जागे केले. विक्रम घाबरून उठला आणि म्हणाला, काय झालं? संदीप म्हणाला, दादा, मी जे सांगतोय ते शांतपणे ऐक. वहिनी आत्ताच घराबाहेर गेली आहे. ती रोज रात्री रमेश सोनारकडे जाते. आज तू स्वतः पाहू शकतो. हे ऐकताच नवरा विक्रमचा चेहरा संतापाने लाल झाला. तो ताबडतोब उठला. दोन्ही भाऊ घराबाहेर पडले आणि प्रियाच्या मागोमाग जाऊ लागले. काही वेळाने त्यांनी पाहिलं की प्रिया खरंच रमेश सोनारच्या घरामध्ये शिरली होती. हे दृश्य पाहून नवरा विक्रमचा संताप अनावर झाला. तो आणि संदीप दोघेही वेगाने त्या घराकडे निघाले. रमेशच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. विक्रमने जोरदार लाथ मारली आणि दरवाजा उघडला. दोघांनी घराच्या आत प्रवेश केला. आतले दृश्य पाहून विक्रम संतापाने थरथर कापू लागला. त्याने प्रिया आणि रमेशला भोंगळ्या अवस्थेत बेडरूममध्ये पाहिलं होतं. रागाच्या भरात विक्रम आणि संदीप या दोघा भावांनी रमेशला मारहाण चालू केली. त्यानंतर विक्रमने प्रियाचा हात धरला आणि तिला जबरदस्तीने घराबाहेर ओढत आणलं. घरी आणल्यानंतर तो तिच्यावर ओरडू लागला, तू हे काय करत होती? तुला अजिबात लाज नाही वाटत का? त्यानंतर प्रिया देखील संतापली. ती म्हणाली, माझ्यावर ओरडण्याचा तुला अधिकार नाही. तुझा भाऊ संदीप कोणता संत आहे का? तूही माझ्यासोबत अनेकदा चुकीच्या पद्धतीने वागला आहे. हे ऐकताच भाऊ विक्रम काही क्षण स्तब्ध झाला. मात्र त्याचा राग कमी झाला नव्हता. तो म्हणाला, संदीपची चूक असेलही, पण या सगळ्यांची सुरुवात तू केली. तू सर्वांना आपल्या जाळ्यात ओढलं. घरातील वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण झालं होतं. संदीप देखील शांतपणे उभा होता. विक्रमचा राग आता नियंत्रणाबाहेर गेला होता. त्यानंतर त्याने प्रियाला खोलीत नेलं आणि तिचे हातपाय बांधले. पुढे जे घडलं ते अत्यंत क्रूर आणि हिंसक स्वरूपाचं होतं. विक्रमने तिच्यावर गंभीर अत्याचार केले, ज्यामुळे तिची प्रकृती बिघडली. काही वेळानंतर प्रियाचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर विक्रम बराच वेळ घरातच बसून राहिला. त्याला आता आपण काय केले याची जाणीव होऊ लागली होती. साधारण 2 तासानंतर तो स्वतः पोलीस ठाण्यात गेला. तिथे जाऊन त्याने संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. प्रियाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. त्यानंतर विक्रम विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आता पुढे न्यायालय त्याला कोणती शिक्षा देईल हे भविष्यात ठरणार होते. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली. लोकांमध्ये अनेक चर्चा सुरू झाल्या. एका चुकीच्या निर्णयामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण गावात एकच चर्चा सुरू झाली. प्रत्येकजण विक्रम, प्रिया, संदीप आणि रमेश यांच्याबद्दल बोलत होते. पोलिसांनी तपास सुरू केला. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली, साक्षीदारांचे जबाब नोंदवले आणि सर्व पुरावे गोळा केले. विक्रमने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली असल्याने त्याला अटक करण्यात आली होती. दुसरीकडे रमेशलाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं. संदीपचे देखील जबाब नोंदवण्यात गेले. तपासादरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या. प्रियाचे रमेशसोबत असलेले संबंध, संदीपसोबतचे पूर्वीचे वादग्रस्त प्रसंग आणि घरातील सततची भांडणे याबद्दल पोलिसांना माहिती मिळाली. प्रिया आता या जगात नव्हती. तिच्या मृत्यूमुळे तिच्या माहेरच्या लोकांनाही मोठा धक्का बसला होता. त्यांनी विक्रम विरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. काही दिवसांनी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला. त्यानंतर पोलिसांनी सर्व कागदपत्रे तयार करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. विक्रमला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. गावातील लोक या प्रकरणाबद्दल वेगवेगळी मते व्यक्त करत होती. काही जण म्हणत होते प्रियाने चुकीचे निर्णय घेतले होते, तर काही जणांचे मत होतं की कोणतीही चूक झाली असली तरी एखाद्याचा जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नसतो. या संपूर्ण घटनेत अनेक नातेसंबंध तुटले. एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला. विश्वासघात, लोभ, व्यसन आणि राग यांच्या परिणामामुळे सर्वांचेच आयुष्य बदलून गेले. विक्रमने आपल्या रागावर नियंत्रण ठेवले नाही. प्रियाने देखील आपल्या निर्णयाचे परिणाम विचारात घेतले नाही. संदीपने योग्य वेळी योग्य भूमिका घेतली नाही आणि या सर्वांचा शेवट एका दुर्दैवी घटनेत झाला. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.